मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असू द्यावी. सरली या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने. आता मजसाठी याला करास, रोकडी हे आस नाही देवा. सरली या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने. तुका म्हणे मुखी असो तुझे नाम, तुका म्हणे मुखी असो तुझे नाम. देईल तो श्रम देवो काळ. सरली या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव. टाळी अय टाळी वाजवा. हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. हरी हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. हरी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. नाही तुझं काही मागत संपत्ती, आठवण चित्ती असू द्यावी. सरली या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने. हॅमिंग करते, मला कानावर हे होते थोडं. सरली या भोग येईन शेवटी, पाया पेया भेटी अनुसंधाने. विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली, असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान. ज्ञानोबारायांनी मायबाप्पांनो वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला वैराग्याचा कळस ज्यांनी चढविला असे देहुनिवासी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांचा अतिशय महत्वपूर्ण असणारा हा अभंग आज हरी कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे. विठ्ठल अतिशय सुंदर योग आहे. श्री वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रथयात्रा, त्याचप्रमाणे रथोत्सव, ग्रंथराज, श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. श्री वाग्देव महाराज देवस्थान व ग्रामस्थ वाठा स्टेशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सप्ताह समितीच्या वतीने ज्यांनी आमंत्रण दिलं ते परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज, सद्गुरू जंगली महाराज आश्रम आंबवडे, व त्याचप्रमाणे माझे जिवलग परमार्थ स्नेही ज्ञानेश्वर माऊली कदम असतील व संपूर्ण सप्ताह संयोजन समिती असेल. त्यांच्यामुळे हे कीर्तन पुष्प वाग्देव महाराजांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. त्यानिमित्ताने तुम्हा सर्व मायबाप्पांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये घडतोय, हे मी माझं भाग्य समजतो. त्यानिमित्ताने वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारी या भागातील, या गावातील, या पंचक्रोशीतील निष्ठावान वारकरी मंडळी टाळघेऊन साथीसाठी उपस्थित आहेत. विशेषतः ही सर्व लहान वारकरी माझे बंधू भगिनी ह्या ठिकाणी टाळ घेऊन उपस्थित आहेत. माझ्यावर ज्यांचं ज्येष्ठ बंधुवत प्रेम आहे, मला लहानपणापासून जे ओळखतात, माझ्यावर प्रेम करतात, ते आदरणीय हरिभक्तीपरायण मदन सर कदम ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे जिवलग परमार्थ स्नेही नारायण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अतिशय व्यस्ततेमधून देखील आज मित्रत्वाच्या नात्याने वाठार स्टेशनला आणि वाग्देव महाराजांच्या चरण सान्निध्यामध्ये आलेले माझे परममित्र हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज सांगोलकर असतील, व आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल. खरं तर
आज कीर्तन करत असताना चिंतन सांगण्याची माझी इच्छा नाहीये स्वतःची. मला फक्त ह्या लहानग्यांबरोबर पावल्या खेळाव्याशा वाटतात. म्हणजे मला जर सांगितलं ना तुम्ही 2 तास यांच्याबरोबर नाचा तर मी फक्त नाचेल, इतक्या ते छान करतात. परत एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. खरं तर खेळण्या बागडण्याचं यांचं वय असून देखील टाळ घेऊन भगवंताच्या साधू संतांच्या नामामध्ये ते तल्लीन झालेले आहेत. अतिशय सुंदर हा सोहळा आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. ज्ञानदानही आहे आणि अन्नदानही आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. चिंतनाकडे येतो. चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी मी माझ्या कीर्तनाच्या प्रारंभी एक 2-4 सूचना करत असतो. त्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि मग चिंतनाकडे येतो. कीर्तनातली पहिली सूचना अशी आहे की आपण हरी कीर्तन ऐकण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळे पाठीचा कणा ताठ करून बसायचे, म्हणजे व्यवस्थित बसायचे. दुसरी सूचना, माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. मला असं वाटतं की ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारांनी तुमच्या माझ्याबरोबर केलेला संवाद आहे. जगद्गुरु तुकोबारांची गाथा म्हणजे तुकोबारांनी तुमच्या माझ्याबरोबर केलेला संवाद आहे. साधू संतांचं वाङ्मय म्हणजे साधू संतांनी तुमच्या माझ्याबरोबर केलेला संवाद आहे. आणि मला असं वाटतं की माझं कीर्तन म्हणजे संवाद आहे. मी आता सांगितलं की प्रपंचामध्ये वाद असतो. संसारामध्ये काही ना काही कारणामुळं बाप लेकामध्ये वाद होतो, मित्रांमध्ये वाद होतो, भावाभावांमध्ये वाद होतो, पती पत्नीमध्ये वाद होतो, सासू सुनेमध्ये वाद होतो. प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. वाद तुम्हाला मला दुःखाकडे घेऊन जातो आणि संवाद तुम्हाला मला सुखाकडे घेऊन जातो. सध्या काय झालंय, माणसं वादाकडे प्रवृत्त होत आहेत आणि संवादाकडे होत नाहीत. आपण संवादाकडे वाटचाल केली पाहिजे. म्हणून इथून पुढे 1 तासभर मी आपल्या समोर संवाद साधणार आहे. जास्त वेळ मी तसं कीर्तन करणार नाही आणि चांगल्या गोष्टींसाठी तसा वेळ कमीच असतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल. मला सांगा, प्रवचन किती तासाचं असतं? तुम्ही ऐकताय का ऐकल्यासारखं करताय? ठरलंय ना आपलं बोलायचं, मग बोला ना थोडंसं. बोला बरं का, बोला. हा, प्रवचन किती तासाचं असतं? 1 तासाचं. हा, असा आवाज येऊ द्या. कीर्तन किती तासाचं असतं? 2 तासाचं. पिक्चर किती तासाचा असतो? हा, बघताय तुम्ही म्हणून सांगताय. हा, विनोदाचा भाग सोडून द्या, पण कीर्तन 2 तासाचं असतं. सर, माझे बाबा सांगायचे, तुम्ही बाबांना पाहिलेलं आहे, माझे बाबा सांगायचे की कीर्तन त्यांचा हा विचार आहे बरं का. माझे बाबा म्हणायचे की कीर्तन 2 तासाचं असतं. त्याच्यातला पहिला तास हा सोमनाथ महाराज सांगीतिक असतो आणि दुसरा तास हा चिंतनाचा असतो. म्हणजे पंचपदीच्या जय जय रामकृष्ण हरीपासून महाराजांचं व्याख्यान चालू होईपर्यंतचा 1 तास आणि महाराजांचं व्याख्यान चालू झाल्यानंतर जय विठ्ठल पर्यंतचा 1 तास, म्हणजे तो 1 तास माझ्या हातामध्ये. आणि तसंही मानसशास्त्र असं सांगतं की माणसाची मानसिकता ही 55 मिनिट ऐकण्याची असते. बरोबर 55 मिनिट हे चिंतन मी आपल्या समोर मांडणार आहे. तोपर्यंत तुमच्या कानांचं आणि तुमच्या डोळ्यांचं अनुसंधान माझ्या बरोबर असलं पाहिजे. म्हणजे काय, कानांनी मला पाहायचं आणि डोळ्यांनी मला चाल धन्य झालो कानांनी मला ऐकायचं आणि डोळ्यांनी मला पाहायचं. आता फक्त शेवटच्या 2 सूचना. त्याच्यातली पहिली सूचना, मी वक्ता आहे आणि तुम्ही श्रोते मायबाप आहात. तुम्ही माझ्यासाठी आई वडील आहात. जोपर्यंत तुम्ही मला अवधान देत नाही, जोपर्यंत तुम्ही मला प्रतिसाद देत नाही, जोपर्यंत तुम्ही मला आशीर्वाद देत नाही, तोपर्यंत मला बोलता येणार नाही. श्री वाग्देव महाराजांच्या चरण सानिध्यामध्ये ही सेवा मला करायला मिळते, हे मी माझं भाग्य समजतो. आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये चिंतन मांडण्याचा योग मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. पण जोपर्यंत तुम्ही प्रतिसाद देणार नाही, तोपर्यंत मला बोलता येणार नाही. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. इथून पुढे 1 तासभर मी तुमच्या समोर उभा राहून तुम्हाला साद घालेन. खाली बसून तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा आहे. मग हा प्रतिसाद तुम्ही द्यायचा कसा? तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकता. मी तुमच्याकडे बघितल्यानंतर मान हलवली तरी चालेल, मान हलवा, त्याला पर्याय नाही. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, मला आवाज आला पाहिजे. म्हणजे आता इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी बसला खटका. हा खटका महत्वाचा आहे. आता शेवटची सूचना करतो. तुम्ही खूप छान ऐकताय आणि प्रसन्न आहे. आता शेवटची सूचना करतो. जगातलं सर्व दुःख, माझ्याकडे लक्ष द्या, जगातलं सर्व दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिलंय. असे चेहरे करून बसू नका, मला भीती वाटते बरं का त्याची. टवटवी चेहरे ठेवा आणि गंभीर चेहरा करून तर कोणीच बघू नका. काही लोकांना असं वाटतं की महाराजांच्या समोर गंभीर चेहरा करून बसलं म्हणजे महाराजांवर प्रभाव पडेल. माझ्यावर कोणाचाच पडत नाही. प्रसन्न चेहरे ठेवा. विठ्ठल प्रसन्न चेहरे ठेवा. आपण अंत्यविधीला नाही बसलेलो, आपण कीर्तनाला बसलेलो. प्रसन्न चेहरे ठेवा. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनचरित्रातून या अभंगाचा बाबा मला विचार करायचा आहे. मी काही मुद्दे आपल्या डोळ्यासमोर आणणार आहेत, त्या मुद्द्यांचा विचार करतो, चिंतनाकडे येतो. खरं तर ज्या संतांचा अभंग सेवेसाठी घ्यावा, त्या संतांच्या जीवनचरित्रातून त्या अभंगाचा विचार करावा
असं माझ्या सद्गुरूंचं म्हणणं असायचं. देवाला विचारलं, देवा तुला कोण आवडतं? देवा तुला कोण आवडतं? तुमच्या पाठातली ओवी आहे. भगवान परमात्मा सांगतात, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्तचरित्रा ते प्रशंसिती, ते मला माझ्या प्राणापेक्षा आवडतात. देवा कोण आवडतं? जे भक्तचरित्राचं श्रवण करतात, जे भक्तचरित्राचं गायन करतात, ते मला माझ्या प्राणापेक्षा आवडतात. म्हणून कीर्तन मर्यादा सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. तुकोबारांच्या जीवनचरित्रातून या अभंगाचा विचार आपण करूयात. साधू संतांचं जीवनचरित्र आपल्याला ज्ञात असणं, माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. एकाला विचारलं म्हटलं पसेदन कोणी लिहिलं? एकाला विचारलं पसेदन कोणी लिहिलं? तो म्हणला आपण तर नाही लिहिलं बुवा, घ्या तोंडात मारून काय करायचंय. पसेदन कोणी लिहिलं हे अजून काही लोकांना माहिती नाही. याच्यापेक्षा दुर्दैव ते का असावं महाराज. म्हणून अट्टहास आहे की साधू संतांचं जीवनचरित्र आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मी आता श्री वाग्देव महाराजांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यानंतर मला खूप आवडलं की वाग्देव महाराजांचं संक्षिप्त जीवनचरित्र भिंतीवर असं त्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे. मला खूप चांगलं वाटलं की येणाऱ्या भाविकांना संत चरित्र माहिती झालं पाहिजे, ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असलो पाहिजे. तुकोबारांच्या जीवनचरित्रातले काही मुद्दे मी आपल्या डोळ्यासमोर सांगणार आहे. खरं तर तुकोबारांचं जीवन पाहत असताना तुकोबारांचे 6 गुण आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. तुकोबारांचं जीवन दर्शन करत असताना तुकोबारांच्या जीवनातला पहिला गुण आहे भक्ती नावाचा, दुसरा गुण आहे ज्ञान नावाचा, तिसरा गुण आहे वैराग्य नावाचा, चौथा गुण आहे तुकाराम महाराजांना तुमच्या माझ्यासारख्या जीवाविषयी तळमळ आहे. तुकोबारांच्या जीवनातील 5वा गुण आहे तुकाराम महाराज वेदनिष्ठ आहेत. आणि तुकोबारांच्या जीवनातील 6वा गुण आहेत म्हणजे तुकाराम महाराज धर्मनिष्ठ आहेत. लक्षात घ्या बरं का. भक्ती, ज्ञान, वैराग्य, 4था गुण तळमळ जीवाच्या विषयीची, 5वा गुण वेदनिष्ठ आणि 6वा गुण धर्मनिष्ठ. मला 6व्या गुणांवर तुमचं लक्ष केंद्रित करायचंय. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये भक्ती आहे. तुकाराम महाराज गेले का काय घरी तुम्ही? मान हलवा, बाकी काय. मी गेले का काय म्हटलं ना, तुम्ही आय हाय म्हणायचं म्हणजे मला बरं वाटेल बरं का. तुकाराम महाराजांच्या जीवनातील 6 गुण लक्षात घ्या ना. भक्ती, ज्ञान, वैराग्य. तुकाराम महाराजांना तुमच्या माझ्यासारख्या जीवाविषयी तळमळ आहे, वेदनिष्ठ आणि तुकाराम महाराज धर्मनिष्ठ. माणूस म्हणून जगत असताना मायबापांना आपण धर्मनिष्ठ असणं अत्यंत गरजेचं आहे. लक्ष द्या बरं का. धर्माचं पालन आपल्याकडून होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही पहा ना, ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे सर नेमकं काय केलं? ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे बाबा धर्मकीर्तन केलं. ती ओवी काय महाराज? किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले ते पायी कपट. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी म्हणजे धर्मकीर्तन आहे. जगद्गुरु तुकोबारांनी विचारलं, महाराज तुम्ही काय करता? महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. टाळी वाजवा, टाळी म्हणजे कंटाळ येत नाही कीर्तनामध्ये. धर्माचे पालन. महाराज म्हणतात आम्ही काय करतो? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आपल्याला धर्माची जाणीव होणं गरजेचं आहे. मी थोडासा धर्म सांगतोय, पण मी जो धर्म सांगतोय तो माणसांमध्ये भांडण लावणारा धर्म नाहीये. हा भांडण लावणारा अभिप्रेत नाहीये माणसांना धर्म. मला जो धर्माचा विचार मांडताना एका तत्वचिंतकांनी सामान्य धर्म, विशेष धर्म, परधर्म आणि परमधर्म असं चिंतन मांडलेलं आहे. आज जर तुम्ही थोडंसं समाज पहा नीट, असं जे आहे ना, म्हणजे डोळे उघडे ठेवून जर पाहिलं तर तुमच्या एक परिस्थिती लक्षात येईल. तुम्ही सुज्ञ आहात, पहा बरं का. मी काही दिवसांपूर्वी एक चारोळी वाचली. चारोळी फार छान आहे. ते धर्माचा विचार मांडताना तो चारोळीकार असं लिहितो, धर्म राहिले बाजूला. वाक्य फार छान आहे, बारीक ऐकले तर लक्षात येईल. तो चारोळीकार असं लिहितो, धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले. दिसतंय समाजामध्ये.
धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले, शिष्यांचा सुकाळ दिसता भोंदू बाबाही गुरु झाले. धर्म राहिले बाजूला, अधर्मच सुरू झाले, शिष्यांचा सुकाळ दिसता भोंदू बाबाही गुरु झाले. गुरुला शिष्याची, शिष्याला गुरुची तहान आहे, डोक्यातला मेंदू सुद्धा भोंदू बाबाच्या पायी गहाण आहे. ही अवस्था आहे समाजामध्ये महाराज, ही अवस्था आहे समाजामध्ये. आम्हाला धर्माचा विचार कळला पाहिजे, आम्हाला धर्म कळला पाहिजे. आणि धर्माचा विचार मांडताना एका तत्वचिंतकांनी महाराज फार सुंदर सांगितलं. तो म्हणतो सामान्य धर्म, विशेष धर्म, परधर्म आणि परमधर्म. माणूस म्हणून जगत असताना निदान सामान्य धर्माचं पालन आपल्याकडून होणं गरजेचं आहे. निदान सामान्य धर्माचं. आम्ही माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत, माणूस म्हणून जगत आहोत आणि माणूस म्हणून मरणार आहोत. आपल्या कर्मातून आपलं अस्तित्व सिद्ध केलं पाहिजे आणि त्या कर्माला धर्माची जोड असली पाहिजे. विचार लक्षात घ्या. माणूस म्हणजे नर करणी करेगा सो नर का नारायण होय. कर्माला प्राधान्य आहे. आम्ही कर्म करत असताना बरं काय माहितीये का, कोणतंही आपण कर्म करतो त्या कर्मामध्ये आपल्याला अपेक्षा असतेच ना. जेव्हा एखादा माणूस एखाद्या कंपनीमध्ये महिनाभर काम करतो तेव्हा महिन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये त्याला अपेक्षा कसली असते, गेले का काय घरी हो तुम्ही, पगाराची अपेक्षा असते ना. तसं आम्ही जे कर्म करतो, मी कधी कधी गमतीने विचारतो लोकांना, तुम्ही आता तुम्ही बसलेला आहात, इतका सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माता भगिनींनो, मी तुमच्या लेकरासारखं भावासारखं तुम्ही उत्तर द्या. तुम्ही कीर्तन ऐकताय, एकादशीचा उपवास करताय, आळंदी पंढरीची वारी करताय. का करता? जाऊ का आळंदीला? काहीतरी कारण असेल ना. एकाला मी विचारलं का करतो बाबा आळंदी पंढरीची वारी, पारायण करतोय, अनुष्ठान करतोय, उपवास करतोय, कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो. तो म्हणला काय नाही महाराज, मेल्यानंतर मोक्ष मिळाला पाहिजे. काय माणूस आहे, मेल्यानंतरची गोष्ट आहे, मरणानंतर मोक्ष मिळाला पाहिजे म्हणून आम्ही हे करतोय. काय म्हणजे, आणि एक सांगू का, महाराज तर म्हणतात मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील ते अतिमूर्ख. ज्ञानोबा म्हणतात मोक्ष, आणि वारकरी संप्रदायाने मोक्षाला प्राधान्य दिलेलंच नाही महाराज. वारकरी संप्रदायाने भक्तीला प्राधान्य दिले. बरोबर आहे. जर भक्तीला प्राधान्य दिलं नसतं तर तुकाराम महाराज म्हटले नसते, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. न लगे मुक्ती आणि टाळी वाजवा, टाळी आहे. संपदा संत संग देई सदा. मी तुकाराम महाराजांचे एक दोन प्रमाण अजून देतो. भक्तीला प्राधान्य दिलं नसतं, म्हटले नसते हरिदासाच्या घरी माझं उपजावा जन्मांतरी. भक्तीला प्राधान्य दिलं नसतं तर तुकाराम महाराज बोलले नसते, घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावाया. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतायत मी पुन्हा जन्म घेईन, मी पुन्हा जन्म घेईन, मी पुन्हा जन्म घेईन. मी काही बोललोच नाही, तुम्ही ट्रेंड चालू आहे ना तो, मी काहीच बोललो नाही बरं का. तुमचं काय डोक्यात आहे काय माहितीये. मी पुन्हा जन्म घेईन, आणि जन्म कशासाठी घेईल, तुझी चरण सेवा साधावया. भक्तीला प्राधान्य आहे महाराज, मोक्षाला प्राधान्य नाहीये. हा, मरणार तर आपण आहोत. काय महाराज, थोडस जरा बोलतो. मानवी जीवन जगत असताना आम्ही कर्माला प्राधान्य दिलं पाहिजे. माझे तरुण मित्र भरपूर आहेत, आम्ही कर्तृत्व संपन्न जीवन जगलो पाहिजे. कर्तृत्व शून्य जीवन जगणाऱ्या माणसाला समाजामध्ये कुठेच किंमत नाहीये. आम्हाला कर्म करता आलं पाहिजे आणि त्या कर्माला धर्माची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही आमचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे.
अस्तित्व निर्माण केलं पाहिजे ना. नाहीतर पहा ना तुम्ही, म्हणजे जर आपण कर्म आणि धर्माचा समन्वय साधला तर तुकाराम महाराजांचं ते प्रमाण आपल्या बाबतीत खरंय. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे, कीर्ती मागे पाठीमाग कीर्ती उरते. जेव्हा धर्मकर्माची सांगड जुळते त्यावेळेस कीर्ती उडते. काय ते मला माहिती नाही, पण मी वाचलाय तो श्लोक आहे. अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवनम अस्थिरम पुत्र दारास्य धर्म कीर्ती द्वयोस्थिरा. सगळं अस्थिर आहे, दोन गोष्टी स्थिर आहेत, धर्म आणि कीर्ती. किंवा दुसरं वाक्य आपण बोलू शकतो, धर्माने प्राप्त होणारी कीर्ती. या दोनच गोष्टी आहेत महाराज. आमची कीर्ती उरली पाहिजे. काय माहितीये का, एवढ्या मोठ्या आपलं अस्तित्व काय, थोडासा विचार करा ना. आपला नथिंग आहे, आपण काहीच नाहीये. चला मी विचारू का तुम्हाला, मला सांगा, खालच्या लोकांनी उत्तर द्यायचं बरं का. मला सांगा जगाची लोकसंख्या किती आहे? ते बाहेरची पोरं जरा शांत बसव कोणीतरी, त्यांना फार गडबड करतात. मला सांगा जगाची लोकसंख्या किती आहे? जातो मी. जगाची लोकसंख्या 725 कोटी आहे. दीड महिन्यापूर्वी जो सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये रेकॉर्डवर असणारी जगाची लोकसंख्या 725 कोटी आहे. ऐका बरं का, आता जगाची आता आपण त्या 725 कोटीमध्ये कुठे आहेत याचा विचार करा. आपण कुठे आहोत? आपलं अस्तित्व काय? 725 कोटी लोकांमध्ये आपलं अस्तित्व काय? थोडंसं शोधा. जगाची लोकसंख्या 725 कोटी, जगात आपला देश, म्हणजे थोडंसं तुलनात्मक दृष्टीने विचार का. जगामध्ये 725 कोटी लोक आहेत, आपल्या देशामध्ये 125 कोटी आहेत, राज्यामध्ये 12-13 कोटी आहेत. विचार करा, एवढं मोठं जग, जगामध्ये 725 कोटी लोक, त्या जगामध्ये आपला देश. आता आपलं अस्तित्व बघायचं बरं का. जगामध्ये आपला देश, आपल्या देशामध्ये आपलं राज्य, आपल्या राज्यामध्ये आपला जिल्हा, जिल्ह्यामध्ये आपला तालुका, तालुक्यामध्ये आपलं गाव, गावामध्ये आपली वाडी, वाडीतल्या एका कोपऱ्यात आपलं घर, आणि त्या घरातल्या एका कोपऱ्यातल्या खोलीमध्ये आपण झोपतोय. एवढंच अस्तित्व आहे आपलं. आपलं अस्तित्व काय महाराज? आमचं अस्तित्व काहीतरी असलं पाहिजे. आमचं कर्तृत्व संपन्न जीवन आम्ही जगलो पाहिजे. आणि हे जीवन जगत असताना आम्ही धर्मनिष्ठ म्हणून जीवन जगलो पाहिजे. माणूस म्हणून जन्माला आलोय, माणूस म्हणून जगतोय, माणूस म्हणून मारणार आहे. निदान सामान्य धर्माचं पालन आपल्याकडून होणं गरजेचं आहे. आणि सामान्य धर्माचा विचार मांडताना सामान्य धर्माची 4 अंग सांगितली: सदाचार, अहिंसा, दया आणि सत्य. आम्ही माणूस म्हणून जीवन जगतोय ना, आम्ही सदाचारी असलोच पाहिजे. आम्ही माणूस म्हणून जीवन जगतोय ना, आम्ही अहिंसावादी असलोच पाहिजे. आम्ही माणूस म्हणून जीवन जगतोय ना, आमच्या अंतःकरणामध्ये दया नावाचा गुण असलाच पाहिजे. आणि आम्ही माणूस म्हणून जगतोय ना, आम्ही खरे बोललोच पाहिजे. मी सकारात्मक बोलतोय. सामान्य धर्माचं पहिलं अंग सांगितलं सदाचार. आम्ही सदाचारी असलोच पाहिजे. आचार परमो धर्म असं सांगितलेलं आहे. आम्ही सदाचारी असलो पाहिजे. योग्य आचार, योग्य विचार आमच्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आचार परमो धर्म म्हटलेलं आहे. अरे रामायणामध्ये एक गोष्ट सांगितली जाते पहा. गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे, फक्त माझा मुद्दा मला समजावून सांगायचं म्हणून त्या गोष्टीची परत उजळणी करतोय. रामायणामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की राम, लक्ष्मण, सीता हे वनवासामध्ये होते. आणि एके दिवशी सीतामाईंना प्रभू रामचंद्रांची गंमत चेष्टा करण्याची लहर आली. तुम्ही ऐका बरं का, राम सीता देव होते, पण पती पत्नी होते हे विसरून चालत नाही ना. गेले का काय घरी तुम्ही? पती पत्नी होते विसरून चालत नाही ना महाराज. गंभीर चेहरे ठेवायचे नाही बरं का कोणी, गंभीर नाही चेहरे ठेवायचे. पती पत्नी होते विसरून चालत नाही ना. काय होतं, एकदा महाराज, संत, देव असा शिक्का बसला ना की मग समाजच आचारसंहिता ठरवून घेतो. आचारसंहिता समाजच टाकतो ना. मग एकदा महाराज, संत, देव या उपाध्या लागल्या की मग समाजाला असं वाटतं की यांनी असं वागलं पाहिजे. तर एकदा काय झालं, मला कार्यक्रम नव्हता आणि मी मग माझ्याच बायकोला घेऊन शॉपिंगला गेलो. माझी बायको, माझी 2 मुलं पुण्यामध्ये शॉपिंगला गेलो. आता ती म्हणली आज तुम्हीच गाडी चालवायची. म्हणलं ठीक आहे चालेल. मी त्या नगर रोडला फिनिक्स मॉल आहे, तिकडे आम्ही शॉपिंगला गेलो. पार्किंगला गाडी लावली, पार्क केली गाडी आणि 3ऱ्या फ्लोअरला शॉपिंग करत होतो. तिकडच्या आमच्या परिसरातले 4-5 मुलं त्या शॉपिंग मॉलमध्ये आले होते. त्यांचं शॉपिंग झालं होतं आणि ते पार्किंगला गाडी घ्यायला गेले. तिथे त्यांनी माझी गाडी बघितली. त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की पुरुषोत्तम दादांची गाडी आहे. बरं निघालेले होते.
माझी गाडी बघितल्यानंतर परत मला शोधत शोधत वर आले. जायचं ना, पण माणसांना उपोद्व्यापच जास्त महाराज. वर आले आणि वर आल्यानंतर इतक्या गर्दीत त्यांनी मला शोधून काढलं. मी आपला तिथे उभा होतो, माझी बायकोन मुलं शॉपिंग करत होती. ते 4 जण माझ्याजवळ आले आणि मला म्हणतायत, दादा तुम्ही इथं काय करताय? आता माझ्या बायकोला काय दुसऱ्या बरोबर पाठवायचं? अरे कधीतरी फिरू द्या बायको बरोबर. ते माणसं ती एकदा काय झालं बाबा, माझ्याकडे कार्यक्रम घेण्यासाठी काही लोक आली आणि आमच्या बैठकीच्या खोलीमध्ये बसली. बसल्यानंतर माझी मुलगी आली आणि मुलीने मला विचारलं, पप्पा, आता ती कॉन्व्हेंटमध्ये शिकते, पप्पा काय आणू, चहा कॉफी दूध काय आणू? आता ते 4 जण होते का 4-5 जण होते का कार्यक्रम घ्यायला आलेले. माझ्या मुलीने मला पप्पा म्हटल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरच आठ्या पडल्या. त्यांच्या चेहऱ्यावरच आठ्या पडल्या. महाराजाची पोरगी महाराजाला पप्पा कसे काय म्हणती? आता ती मला पप्पा म्हणेल नाही तर पप्पू म्हणेल. तुम्हाला त्रास काय होतो? मला तेच काय कळत नाही. ते मी माझा मुद्दा वेगळा होता. अरे देव होते राम सीता, पण पती पत्नी होते विसरून चालत नाही ना. पती पत्नीमध्ये रुसवा असतो, पती पत्नीमध्ये भांडणं असतात, पती पत्नीमध्ये खूप सारं प्रेम असतं. हे नात्यांमध्ये ह्या सगळ्या भावना असतातच ना महाराज. मग एकदा सीतामाईंना वाटलं की देवाची जरा गंमत करावी. देवाची गंमत करावी म्हटल्यानंतर सीतामाईंनी देवाच्या पायाकडे पाहिलं आणि देवाला सीतामाई म्हणतायत, देवा काय ग सीते, पहा ना तुमच्या पायापेक्षा माझे पाय किती सुंदर आहेत. देव म्हटले, सीते वेडी झालीस का? तुझ्या पायापेक्षा माझे पाय सुंदर आहेत. सीतामाई म्हणतायत, नाही देवा तुमच्या पायापेक्षा माझे पाय सुंदर आहेत. देव म्हणतायत, नाही सीते तुझ्या पायापेक्षा माझे पाय सुंदर आहेत. सीतामाई म्हणतायत, नाही देवा तुमच्या पायापेक्षा माझे पाय सुंदर आहेत. नवरा बायकोंमध्ये लागली भांडणं. आता हे नवरा बायकोंमधली भांडणं सोडवणार कोण? कोण सोडवणार? तिथं लक्ष्मणजी होते. देवाने लक्ष्मणाला आवाज दिला, लक्ष्मणा कम हिअर. म्हणजे असं नाही म्हटले ये, असं म्हटले बरं का. लक्ष्मणा इकडे. लक्ष्मणजी आले. काय दादा? काही नाही रे, पहा ना सीता म्हणते तिचे पाय सुंदर, मी म्हणा नवरा बायकोंची भांडणं तूच सोडव आम्हा नवरा बायकोंची भांडणं. नवरा बायकोची भांडणं सोडव असं लक्ष्मणाला सांगितल्यानंतर लक्ष्मणाने साष्टांग दंडवत घातला, उभे राहिले, हात जोडले आणि लक्ष्मणजी म्हणतायत, दादा शहाण्या माणसांनी असं सांगितलंय सगळ्यांच्या भांडणात पडा पण नवरा बायकोच्या भांडणात पडू नका. मी तुमची भांडणं नाही सोडू शकत. अहो काय आत्ता भांडतील नंतर चांगले होतील. ते काय झालं, एकदा नवरा बायकोची अशीच भांडणं लागली. एकदम वैतागला एक जण आणि आत्महत्या करायला चालला. मित्र म्हटला, वेअर आर यू गोईंग? कुठे चाललास तू? तो म्हटला, चाललो आत्महत्या करायला, सुसाईड करायला चाललो. म्हटला, अरे म्हटलं का आत्महत्या करतो? म्हटला, कोणत्या जन्माचं पाप आडवं आलं आणि भांडणारी बायको मिळाली, नुसतीच भांडत असते. म्हटला, तो म्हटला तू असं नको करू, तू एक काम कर, आपल्या गावामध्ये एक महाराज आलेत, ते तुझी अडचण सोडवतील. महाराजांकडे तो गेला. महाराजांकडे गेल्यानंतर महाराजांना म्हटला, महाराज माझी अडचण आहे. काय अडचण आहे? महाराजांनी विचारलं. तो म्हटला, काही नाही, माझी बायको माझ्याबरोबर भांडते. महाराज म्हणले, तुमच्या भांडणाचं कारण सांगू का? तो म्हटला, सांगा ना महाराज काय भांडणाचं कारण आहे? तेव्हा महाराज म्हणले, हे बघ, तू एक शब्द बोलला ना, तुझी बायको 2 शब्द बोलते. तुझी बायको 2 शब्द बोलली ना, तू 4 शब्द बोलतो. तू 4 शब्द बोलला की ती 8 शब्द बोलते. ते 8 शब्द बोलले की तू 16 शब्द बोलतो. अरे शब्दाने शब्द वाढतो आणि तुम्हा नवरा बायकोंमध्ये भांडणं होतात. बरोबर आहे की नाही? तो म्हटला, महाराज 100% बरोबर आहे. तुम्हाला कसं कळलं? महाराज म्हटले, मी अंतर्ज्ञानी. आता ह्याच्यात काय अंतर्ज्ञान महाराज? माता भगिनींचा स्वभावच नाही सर शांत बसण्याचा. माता भगिनींनो मी माफी मागून बोलतो, तुमचा स्वभावच नाही शांत बसण्याचा. काय झालं? परत कथेतून उपकथा. 2 मैत्रिणी अशाच फिरायला निघाल्या. दुपारची वेळ फिरायला निघाल्या. रणरणत ऊन डोक्याला लागलं आणि डोकं टापलं. त्यांनी विचार केला की ऊन उतरल्यावर जावं, म्हणून रस्त्याच्या कडेला एक आंब्याचं झाड होतं. आंब्याच्या झाडाच्या जवळ गेल्या आणि बघितलं की बसता बसता एखादा आंबा पिकलाय का बघावं, पण एकही आंबा पिकलेला नव्हता. त्या सावलीमध्ये आंब्याच्या झाडाच्या खाली बसल्या आणि बसल्यानंतर 2-2.5 तासांनी एक पिकलेला रसरसीत पिकलेला आंबा दोघींच्या अंगावर पडला. दोघींच्या अंगावर पडल्यानंतर दोघींनी विचार केला, आपण झाडाखाली जेव्हा बसलो तेव्हा एकही आंबा पिकलेला नव्हता, 2 तासात आंबा पिकला कसा काय? त्या पिकलेल्या आंब्याला वाचा फुटली. तो पिकलेला आंबा बोलायला लागला, पिकलो बायांनो तुमच्या बडबडीमुळं पिकलो म्हटलं मी. विनोद सोडून द्या, माता भगिनींचा स्वभाव नाही शांत बसण्याचा. ते लक्ष्मणजी म्हणले, दादा ते ती कथा राहिली. ते महाराज म्हणले, अरे तुमच्या दोघांची भांडणं होतात म्हणून, तुमचे शब्दाने शब्द वाढतात म्हणून भांडणं होतात. मग म्हटलं काहीतरी सांगा उपाय. तर महाराज म्हणले, काही नाही, आजपासून तू शांत बसायचं. तो म्हटला, शांत बसणं कोणाच्या बापाला जमणारे? म्हटलं, मी नाही शांत बसणार. महाराज म्हणले, एक काम कर, तू शांतने बसला तर दुसरा उपाय सांगतो. आजपासून तू तुझ्या बायकोची स्तुती कर. हा घरी आल्यानंतर ही दारातच उभी होती. दररोज 7 वाजता येणारा नवरा 8 वाजता आला. हिने दारातूनच विचारलं, कुठे होता 1 तास? दररोज तुम्ही कामावरून 7 वाजता येता, आज 8 वाजता आलायत, कुठं होता 1 तास? कुठं होता 1 तास?
7 वाजता येणारा नवरा 8 वाजता आल्यानंतर बाईचं जे बोलणं चालू झालं, बोलता बोलता ती म्हणली दररोज 7 वाजता येतात, आज 8 वाजता आलात, कुठं होतात का दुसरी केली. इथूनच सुरुवात. जी भांडणं चालू झाली. मग हा जेवायला बसला. हिने जेवणाचं ताट समोर ठेवलं. यांनी पहिला घास तोडून तोंडात टाकला. याची ट्यूब पेटली की आज महाराजांनी स्तुती करायला लावली. त्यांनी स्तुती केली. म्हटलं किती का छान जेवण केलंय आज, तुझ्या हाताला काही वेगळीच चव आली, सगळं जेवण गोड लागतंय. तिची तळप्याची मस्तकाला गेली. ती म्हणती रोज मी करून वाढते तेव्हा कधी गोड लागलं नाही, आज शेजारणीकडून आणलं तर लगेच गोड लागलं का. झाली भांडणं चालू. हे असं आहे महाराज, शब्दाने शब्द वाढतो. नवरा बायकोची भांडणं. लक्ष्मणजी म्हटले दादा कोण सोडवणार तुमची भांडणं. नाही सोडवणार. प्रभू रामचंद्र म्हटले नाही तुम्हाला सोडवायला लागेल. सोडाव लक्ष्मणजी. विस्तार खूप करण्यासारखा आहे. लक्ष्मणजी दोघांच्याही पायावर हात ठेवला आणि लक्ष्मणजींनी एक शब्द एक वाक्य उच्चारलं, आज चरण से ये चरण अच्छे है. दादा तुमच्या दोघांचेही पाय दोघांचेही चरण खूप चांगले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे तुमचं असलेलं आचरण. दादा तुमचं आचरणच चांगलं म्हणून तुमचे चरण चांगले. एक वाक्य सांगून मी जाईल, ज्याचं आचरण चांगलं असतं ना लोक त्याच्या देव म्हणून पाया पडतात आणि ज्याचं आचरण बिघडलं ना लोक त्याला पाया खाली तुडवतात. विठ्ठल विठ्ठल. आणि मग तुकोबारायांच्या विचारांचा प्रभाव छत्रपती शिवाजीराजांवर होता ना. राजांचं वर्णन केल्याशिवाय मी माझं कीर्तन पूर्णही करू शकत नाही. जर मी ते कीर्तन पूर्ण केलं तर ती माझी कृतज्ञता ठरेल. अरे ज्यावेळेस कुणालाच काही कळत नव्हतं त्यावेळेस एका लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये स्वराज्याची संकल्पना निर्माण झाली. ती स्वराज्याची संकल्पना त्या लहान मुलाने आप्तस्वकीयांच्या मनात बिंबवली. हजारो मावळे एकत्र केले आणि स्वराज्याची स्थापना केली. गोष्ट सामान्य नव्हती. अरे स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं व ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राणपणाला लावले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जर पाहिलं. अरे राजांच्या विषयी मी शिवजयंतीच्या कालामध्ये एक वाक्य फार सुंदर सोशल मीडियावर आलेलं वाचलं होतं. तो लिहितो की अरे देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवाला मी फुल मागितलं तर त्याने बाग दिली. देवाला मी पाणी मागितलं तर त्याने समुद्र दिला. देवाला मी घर मागितलं तर त्याने राजवाडा दिला. अरे देवासमोर मी उभा राहिलो, देव मला प्रसन्न झाला. देवाला मी पाणी मागितलं तर त्याने समुद्र दिला. देवाला मी फुल मागितलं तर त्याने बाग दिली. देवाला मी घर मागितलं तर त्याने राजवाडा दिला. आणि देवाला मी देवच मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. माझ्या तरुण मित्रांना माझं नेहमी सांगणं असतं की अरे बाबांनो छत्रपती शिवाजी राजांचं, धर्मवीर संभाजी राजांचं कर्तृत्व आणि साधू संतांचे गुण तुमच्या माझ्या अंगी असले पाहिजेत. मी सदाचारावर बोलतोय. सामान्य धर्माचं पहिलं अंग सदाचार आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनातला सदाचार आपल्याला पाहायला मिळतो. सदाचार अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबारांकडे ज्यावेळेस एक स्त्री आली तुकोबारांनी म्हटली मला आपल्या सेवेत राहायचंय. तुकोबारांनी तिला हात जोडून सांगितलं जाई
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.